घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा लावण्याची गरज नाही, ऑनलाईन बुकिंग करून सिलेंडर उपलब्ध होतील, केंद्र सरकारचं आवाहन. गेल्या 24 तासांमध्ये इराणच्या 200 ठिकाणांवरती इस्रायलचे हल्ले, इस्रायलच्या आयडीएफची माहिती. इराणमधल्या विविध ठिकाणच्या पायाभूत सुविधांना केलं लक्ष्य. अमेरिकेची आता इतर देशांनाही रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी परवानगी. 11 एप्रिलपर्यंत रशियाचं तेल घेता येणार. भारतावरची 30 दिवसांची मुदतही आपोआप वाढली. इराणच्या मोज्तबा खामेनींच्या संदर्भात अमेरिका इस्रायलचे अनेक दावे. मोज्तबा खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही, नेत्यानाहू यांचं विधान. तर इराणचे सर्वोच्च नेते जखमी, ट्रम्प यांचा दावा. प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तर न देणं अधिकाऱ्यांना भोवलं. सभापती राम शिंदेंचे जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश. नाशिक जिल्हा रुग्णालयामधील औषध खरेदीच्या संबंधी प्रश्न केला होता उपस्थित. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक. पक्षपातीपणाचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची तृणमूल काँग्रेसची मागणी. लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना दिलं पत्र. मासिक पाळीत पगारी रजा देण्यात यावी ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. महिलांना मासिक पाळीची रजा दिल्यास त्यांचं करिअरच संपेल, न्यायालयाचं निरीक्षण. राज्यामध्ये 17 ते 20 मार्चच्या दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज. पिकांना सुरक्षित ठेवा, कृषी विभागाचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.